मनापासून कौतुक करीन आमच्या साऊंड सिस्टम वाल्याची. जबरदस्त साऊंड सिस्टम आहे आणि व्हॉइस ज्या पद्धतीने थ्रो केला जातोय, आनंद आहे. छत्रपती शिवाजीराजे एक राखीव खेळाडू तुमचा इथे लगेच पाठवा प्लीज. ही मॅच ज्यांनी एक एक पराभव पचवलाय त्या दोन संघांची आहे. एका बाजूला छत्रपती शिवाजीराजे तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार. कोणता संघ जिंकेल या गोष्टीला भरपूर महत्व आहे, मात्र सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे आपल्या एकीला. चला सामना सुरू करा प्लीज. पंचांचा इशारा येऊ द्या. दोन अनुभवी पंच ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट खेळलंय, ओव्हरआर्म क्रिकेट खेळलंय, पंचगिरी भरपूर वर्ष करतायत. दोन्ही खेळाडूंना अगदी 90च्या दशकात आम्ही पाहू शकलोय. एका बाजूला स्क्वेअर लेग पंच नयन आहेत तर दुसऱ्या बाजूच्या पंचांचं नाव काय? विशाल नाईक आहे. छत्रपती शिवाजीराजे. मला वाटतं आवाज जात नाहीये बरोबरच. सर आवाज जात येतोय का? नाही. छत्रपती शिवाजीराजे टीम कडे आवाज जातच नाहीये. गोलंदाजी मार्कवर मोनिश. पहिला बॉल वाईड न सुरुवात. बघा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. tenniscricket.in वर ही स्पर्धा दाखवली जाते. फलंदाजांचं नाव आलं पाहिजे. मित्रा तू तिथे का जातोयस? व्हाईट बॉल न सुरुवात. एक धाव फलकावर. बॉलर बॅक ड्राईव्ह आहे इथे धाव मिळणार नाही. चांगला चेंडू डॉट बॉल. आशू ओ एवढा मोठा फटका होता, मात्र एकूणच आपण बघतोय एका जावर सुरुवात म्हणावी लागते. धावसंख्या 2, गडीबाद एकही नाहीये. बंटी स्ट्राइक एंडला. मोनिश गोलंदाजी मार्कवर. एक मोस्ट अवेलेबल खेळाडू मोनिशकडे पाहिलं जातं आणि खूप व्हॅल्युएबल प्लेअर आहे. त्याचं मैदानात जास्त काळ असणं गरजेचं आहे टीम जय मल्हार साठी. ओ यावेळेला अप्रतिम चेंडू होता, मात्र टर्फ क्रिकेट मध्ये निश्चितच लेग बिफोर विकेट नसते. हा प्लम एलबी होता. सुपर बॉलिंग. दोन्ही बाजूला चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न. ओ यावेळेला आपण बघतोय अप्रतिम यशरक्षण तिथे कल्पेश मार्फत पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग बाय मनीष. एकाच टप्प्यावर 2 टन पाहायला मिळाले आपल्याला. जर तुम्ही tenniscricket.in वर असाल तर निश्चितच रिप्ले पाहायला आवडेल. मीरा भाईंदरचा गोविंदा प्रीमियर लीग. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. सेमीफायनल कशी असणार आहे हे आत्ताच तुम्हाला आम्ही कळवतो या ओव्हर नंतर, की कसे सामने सजवले जातील. एवढा फुलटॉस बॉल आहे. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. एका जावर समाधान. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल वाईड हाताळल्यानंतर मोनिशने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा जर बघितल्या तर फक्त 3. जोरदार टाळ्या मोनिश साठी. सुपर बॉलिंग. इम्पॉर्टंट मॅच आहे. आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे तन्मय मात्रे टीम कॅप्टन. या एकूणच संघामध्ये काही बदल करण्यात आले. पहिला सामना ज्या पद्धतीने संघ पराभूत झाला त्यानंतर बदल अपेक्षित होते. ते अपेक्षित बदल प्रसाद आणि त्यांच्या टीमने केलेत. पाहूया या एकूणच संघांमध्ये हे बदल झाल्यामुळे किती फरक पडतो, कारण बदल ही काळाची गरज आहे. चांगले क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. अगदी चांगली गोलंदाजी. 2 चेंडू डॉट झालेत. पहिल्या 8 चेंडूत फक्त 3च धावा. छत्रपती शिवाजीराजे तुमची स्वारी पुढे का जात नाही हा विचार करावा लागेल. आवाज ऐकलाय. स्वारी जोमात आली आहे. हा षटकार आलाय. बंटीच्या मार्फत षटकार येतोय. थोडस ओव्हरपिच डिलिव्हरी आणि त्यावर हा जबरदस्त प्रहार.
षटकार. नऊ चेंडू जाता 9 धावा आले. एका षटकाराने कमाल केले. इथे देखील चांगला ड्राईव्ह होता. तर सिली मिडॉफचा क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. त्याचे स्पेक्स देखील ऑन आहेत. यावेळेला चांगला झेल. पहिला धक्का बसतोय. परतावा लागतंय ते म्हणजे बॅटरला आशू. आशू परतलाय. त्याला पहिली विकेट छत्रपती शिवाजी महाराज या संघाची. ऋतिक आला नवीन बॅटर. थोड्याच वेळात पूर्णपणे फ्लड लाईट्स ऑन होतील, लक्षात घ्या. यावेळा ड्राईव्ह चांगला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह होता, नाही पकडू शकत. What happens when the game changes? You keep moving. You keep slaying. आतापर्यंत जर बघितली तर फक्त झाले ती म्हणजे 10 धावा. 2 षटकं संपलेली आहेत. धाव संख्या 10. पहिल्या षटकात फक्त 3 धावा, या षटकात 7 धावा आल्या. चांगली गोलंदाजी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिला बॉल वाईड पडल्यानंतर अजूनपर्यंत एकही अवांतर चेंडू नाही. ही खासियत आहे जय मल्हारची. आणि निश्चितच या मॅच वर त्यांचा कंट्रोल काय, तर त्यांनी अवांतर धावा टाळलेत. व्हेरी गुड बॉलिंग जय मल्हार. आता गोलंदाजी मार्कर कोण, हा प्रश्न सतावतोय. कासुर्डेकडे चेंडू द्यायचा की अजून कोण ऑप्शन आहे. आता प्रश्न असा पडतोय की कर्णधार जय मल्हारचा आहे कोण. तन्मय मात्रे मात्र तो थिंक टँक मध्ये नाही, तो निर्णय घेऊ शकत नाही. आणि 11 कर्णधार इथे जय मल्हारचे आहेत आणि 2 बाहेर आहेत. त्यामुळे डिसिजन घेताना थोडस फर्म डिसिजन घ्या आणि कर्णधाराला प्रायोरिटी द्या, असं प्रामाणिकपणे वाटतं. मात्र ही एकी आहे. क्या बात आहे राहुल. राहुलचा हा शब्द मी कदापि विसरणार नाही. ही आमची एकी आहे. दीपक. ओ यावेळेला काय स्टायलिश चेंडू होता. अगदी 9 लाईनच्या थोडस पुढे पडला आणि तिथून टर्न. डॉट बॉल. ओढा कॅच. फलंदाज बाद झालाय का. येस सर. थांबा, फलंदाज बाद झालाय की नाही पंच डिसिजन घेतील. वाघ अक्षरशः धडपडला होता, मात्र झेल सुटतोय. यावेळेला फटका योग्य नाहीये, तरी सुद्धा 1 धाव इथे मिळतीये. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 12. पंच एकत्र येत आहेत. काही गोष्टी नक्कीच ते याविषयी चर्चा करतील की क्रिकेट किती चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अशी कोणती गोष्ट करू नका जेणेकरून क्रिकेट वेगळं दिसेल किंवा खेळ थांबेल. त्यामुळे दीपकला कदाचित एक चांगली वॉर्निंग देते. ओ एवढा फटका चांगला आहे. किती धाव मिळतील. बॅड लक म्हणावं लागेल. ते म्हणजे बंटीचं 1च धाव. नशीब लागतं कदाचित या मॅच मध्ये, ते नशीब जय मल्हार संघाचं आहे. आता दोन्ही संघ आपला प्रयत्न करतील. मॅच जिंकायची आहे. ही मॅच जिंकून पुढील फेरीमध्ये प्रवेश करून निश्चितच चांगली अजून कामगिरी करायची आहे. वाईट बॉल आहे. अवांतर धाव. दीपक. लेग ब्रेक डिलिव्हरी आहे. मोनिश चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झाले, मात्र 1 धाव इथे पूर्ण होते. धावसंख्येकडे लक्ष घालूया. छत्रपती शिवाजी राजे दैकाला पथकाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती म्हणजे 15. यावेळेला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद.
तर जय मल्हार पथकाची एनर्जी थोडीशी दुणावली आहे. यामागे नक्की कारण काय असेल? एनर्जी म्हणून काय त्यांना मिळाले असेल? शब्द मिळालेत की काहीतरी एनर्जी ड्रिंक मिळाले विचारावं लागेल. मात्र सध्या एक टीम होऊन हा संघ लढताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी राजे संघ प्रयत्न करतोय की या जाळ्यातून पुढे कसं जायचं. विशाल म्हात्रे, जय मल्हार टीमचा विराट कोहली. पहिला बॉल डॉट. यावेळेला फटका चांगला आहे, अगदी फ्लेक्सला लागतोय. मात्र एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. ते जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. 16 धावा, गडीबाद झाले 2. चांगला डन. ओ हो, काय फिल्डिंग आहे, अगदी छाती पुढे गेले. क्षेत्ररक्षणाचं अगदी वेष्टन आहे. पंचांकडून काही इशारा येतोय प्लीज. थोडीशी ताकीद दिली जाते की एक्झॅक्टली पॉपिंग क्रीज मध्ये तुम्हाला कुठे उभं राहायचं आहे. समोर खेळलेत, हा झेल आहे. तन्मय मात्रे नाही सोडणार. अजून एक विकेट. या षटकात फक्त 3 धावा आहेत, त्यामुळे 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली फक्त 18. आणि आता गोलंदाजी मार्कवर 5वा थर. ओम येते गोलंदाजी मार्कवर. त्याच्यावर दबाव असेल, अपेक्षा भरपूर आहेत. मात्र थोडंसं डोकं शांत ठेवून त्याला कामगिरी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला बिपिन यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. बिपिन आणि अमन ही जोडी टीम छत्रपती शिवाजी राजे संघाची, त्यांना आता धावा जमवाव्याच लागतील. पुढच्या एका षटकामध्ये 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे. ओम पाटील गोलंदाजी मार्कवर. सध्या उलटी कॅब आहे आणि त्याची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. इंस्टाग्रामवर 1 मिलियन. ओ चांगला फटका. मात्र हा झेल. पहिल्या बॉलवर विकेट. बिपिनला अगदी पॅव्हलियन सुद्धा मात्र बाहेर टाकलाय. वाईड बॉल. नेक्स्ट बॉल नवीन बॅटर साठी. ओह काय बाउन्सर होता. अंडरआर्म क्रिकेट मधील हा बाउन्सर पाहायला मिळालाय. चांगला चेंडू. शेवटचा षटक आहे. जितकं जास्त चेअरअप कराल तितके जास्त वाईट येतील. अवांतर धाव. 20 धावा. येत्या काही चेंडू मध्ये 10 ते 12 धावा छत्रपती शिवाजी राजे संघ जमा होणार का पाहूया. ओम
आता साईड चेंज करून येतोय. वेगवान चेंडू आहे. हर्ष बारबादा चांगला झेल, अतिशय चांगला प्रयत्न, फलंदाज बाद. जय मल्हार संघ जबरदस्त रित्या या सामन्यासाठी तयारीत आलाय. आणि मला आता समजलं की संघ चांगली कामगिरी का करतोय. मगाशी ते जेवले होते, संघ पराभूत झाला, यावेळेला त्यांनी चहा नाकारला आणि आता संघ चांगली कामगिरी करतोय. क्या बात आहे. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर आलाय तो म्हणजे प्रेम. प्रेमच्या बॅट मधून दावा येणार का, प्रश्न मोठा आहे. चांगली कामगिरी, एकच धाव मिळणार आहे. काय धावा रोखलेत, काय गोलंदाजी झाले, काय क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 21 ओनली. पुन्हा एकदा वेगवान वेगवान, काय चेंडू वेगवान होता. पुन्हा एकदा येऊया tenniscricket.in वर. 142, क्या बात आहे. ओ चेंडू ऑन द पॅड आहे. इथे विकेट येणार आहे. अभिनंदन आणि निश्चितच कौतुक आहे. जबरदस्त गोलंदाजी झाली आणि फक्त 21 धावांमध्ये अडवलंय. 22 धावा विजयासाठी आहेत. 5 ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे ती म्हणजे जय मल्हारनं. त्यामुळे आम्हाला ही मॅच जिंकायची आहे. आम्हाला या स्पर्धेवर मोहर उमटवायची आहे. जो संघ मगाशी फक्त 32 धावा जमवू शकला होता, त्या संघानं समोरच्या संघाला फक्त 21 धावामध्ये खोललंय. त्यामुळे बघा, ही ट्रान्झिशन असते, हा फेरबदल असतो. त्यामुळे थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो. लगेच टीका करू नका. आमची वेळ येणार आहे. थोडासा संयम दाखवा आणि तो संयम इथे दाखवला जातोय. मात्र ही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट आहे. इथे छत्रपती शिवाजीराजे पलटवार करू शकतील. जर त्यांनी विकेट मिळवल्या तर या मॅच मध्ये काही घडू शकेल. चला छत्रपती शिवाजीराजे या आतमध्ये. निश्चितच ही स्पर्धा एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी निश्चितच झटणारे आमचे सगळे कार्यकर्ते, जय मल्हार कलाक्रीडा उत्सव समितीचे आणि त्यांना सपोर्ट देणारे आमचे सगळे मान्यवर, NP स्पोर्टचे आमचे नितीन वारे, प्रवीण वारे, परी पॅकरचे प्रसाद खोत, त्यानंतर उदय पारसेकरजी यांचंही मनापासून आभार. या सर्वांनी जो सपोर्ट दिलाय त्यामुळेच ही स्पर्धा आकाराला येते. प्रेमनाथ पाटील, दीपक रावल साहेब यांचंही, विशाल पाटील यांचंही मनापासून आभार. सुनीता भोईर मॅडम, स्मिता पाटील मॅडम, प्रीती पाटील, तसेच मोहन पाटील साहेब, विशाल पाटील नगरसेवक, शरद पाटील साहेब, या सर्वांचं मनापासून आभार. आणि आपले आमदार प्रताप सरनाईक साहेब आणि नरेंद्र मेहता साहेब यांचा देखील विशेष आभार आहे. गीता भरत जैन मॅडम यांनी देखील या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य दिलंय. चला पुढील मॅचचा आम्ही टॉस करतोय. नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजे जय साई वर्सेस जय श्रीराम. चला दोन्ही टीम कॅप्टन या पुढे. जय साई वर्सेस जय श्रीराम. नेक्स्ट मॅच टॉस होतोय. जय साई टीम कॅप्टन आणि जय श्रीराम टीम कॅप्टन. चला टॉस साठी या. डिकेश वर्तक आमचे प्रसिद्धी प्रमुख यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतीये. चला या जय साई टीम कॅप्टन लवकर या. एका कॉलवर आलं पाहिजे मित्रांनो. का सांगावं लागते तुम्हाला 4-4 वेळा. एका कॉलवर या. तुम्हाला खेळायचं आहे, क्रिकेट खेळायचंय, ही स्पर्धा जिंकायची आहे, तर एका कॉलवर तुम्ही आला पाहिजेत. चला वर्तक या. कुठे आहेत आपण? आपल्या शुभ हस्ते टॉस करतोय आपण. मला वाटतं जय श्रीराम संघ तिथे उपस्थित झालाय. कर्णधार टीम कॅप्टन जय साई लवकर या. आणि आमचे प्रसिद्धी प्रमुख डिकेश वर्तक, नेहमी हसरा चेहरा, सर्वांना आपल्या कॅमेऱ्यात टिपतो आणि खास खास एडिटर आहेत आणि त्याची एक वेगळी कला आहे, नो डाऊट. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण. वेल डन डिकेश. आणि त्याच्या शुभ हस्ते एक खास नाणेफेक होतीये. जय श्रीराम वर्सेस जय साई. यस, कोणता संघ नाणेफेक जिंकलाय?
जय श्रीराम संघांना नाणेफेक जिंकले. चला वळूया या एकूणच पुढच्या इनिंग कडे. ही मॅच कोण जिंकणार आहे? एका बाजूला संघ आहे तो म्हणजे टीम. चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या. सर न्यू बॉल नाहीत का तिथे? अरे बॉल दिस पहिला पटकन मार. अरे वो बॉक्स उसमें देख ना, उसमें देख है शायद. चला विजयासाठी लक्ष येते म्हणजे 22 धावांचं आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. सायकलला निलेश, नॉट सायकलला मोनिश आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे विजय. 22 धावा जरी फक्त असल्या तरी देखील चॅलेंजिंग ठरू शकतात जर तुम्ही चांगली गोलंदाजी आणि एकूणच चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर. इथे एक गोष्ट प्रामुख्याने करावी लागेल ती म्हणजे छत्रपती शिवाजीराजे दहीकाला पथकाला, ते म्हणजे एकही अवांतर चेंडू टाकायचा नाही. ही त्यांनी थोडीशी जर खुणगाड बांधली तर काहीतरी घडू शकेल. पाहूया काय घडते. 22 धावांचं लक्ष. जय मल्हार बॅटिंग साइड. पहिलाच बॉल अफलातून फटका होता, अगदी कार्पेट. एक धाव निलेशच्या बॅट मधून हा फटका येतोय. एक धाव मिळते. सुरुवात झाली आहे चेस डाऊनला. फुलटॉस बॉल आहे आणि षटकार. हे चेंडू चालणार नाहीयेत. मोनिश त्यावर मोठेच फटके खेळणार. पहिल्या 2 चेंडू मध्ये 7 धावा, 15ची गरज. एवढा आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, तिथून छेडण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. छत्रपती शिवाजीराजे दहीकाला एक चांगलं पथक आहे. कन्सिस्टन्सी निश्चित दाखवतात ते प्रत्येक वेळेला. एवढा ड्राईव्ह चांगला होता. चेंडू डॉट येतोय. पहिल्या 4 चेंडू मध्ये 7 धावा आलेत. फुलटॉस बॉल आहे. अजून एक मोठा फटका, षटकार. पहिल्याच ओव्हर मध्ये या मॅचची हवा काढण्याचा प्रयत्न तो म्हणजे मोनिश मार्फत. 6 धावा. लेट्स सी द अंपायर डिसिजन. व्हाईट बॉल. एक धावेनं आता विजयाच्या समीप जात असताना टीम. फलंदाज बाद होणार आहे. फलंदाज बाद होणार आहे. पहिली विकेट आली आहे अगदी पहिल्या ओव्हर मध्ये, मात्र धावा केल्या. वेल डन मोनिश, चांगली बॅटिंग. धावसंख्या जर बघितली झाले 14 धावा झालेत. 22चं टार्गेट आहे म्हणजे अजूनही विजयासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. आणि नवीन बॅटर आलाय तो म्हणजे स्वराज कासुर्डे नाव आहे. मनसेचा वाघ आहे. पाहूया स्वराज. जबरदस्त समाजसेवक आहेत आणि मनसे मार्फत चांगलं काम करत आहेत. सध्या ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. निलेशकडे देखील लक्ष असणार आहे. पहिल्या मॅच मध्ये ते अवेलेबल नव्हते, तर या मॅच मध्ये आपल्या टीम साठी सक्रिय आहेत. याला ड्राईव्ह चांगला आहे. एक धाव इथेही मिळते. प्रेम गोलंदाजी मार्कवर आलाय. नाव स्वराज ऑन स्ट्राईक. ओ फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक निवडलाय. पहिल्या बॉलवर स्वराजला अगदी डगआउटचा रस्ता. विकेट डाऊन. ओम येतोय नवीन बॅटर. ऑन साइडला टर्न केला. इथे विकेट येणार आहे का? नाही. भरपूर वेगाने ही धाव पूर्ण केली. या एका धावेने संघाची धाव संख्या पुढे गेली आहे. 16 धावा. 6 धावांची गरज आहे विजयासाठी. फक्त 6 धावांची गरज. नेक्स्ट मॅच टॉस झालाय. जय साई वर्सेस जय श्रीराम. दोन्ही संघ तयारीत आहेत. ओ वेल बोल. टप्पा पडल्यानंतर टर्न. अफलातून लाईन होती. अफलातून मॅजिक डिलिव्हरी होती. डॉट बॉल. सॅम सोक आहे. झेल नाही होणार आहे. एक धाव अजून. एक धाव पुढे. 17 धावा झालेत. 5ची गरज आहे.
मिस टाइम स्ट्रोक आहे, डॉट बॉल आहे ते. असं वाटलं होतं ज्या पद्धतीने मोनिश बॅटिंग करत होता, 2 षटकात मॅच संपेल, मात्र तिसरं षटक उजाडलंय. मात्र मोनिश बाद झाल्यानंतर थोडासा फरक लगेच पडतो. ही गोष्ट मोनिशला लक्षात ठेवायला पाहिजे की माझं विकेटवर राहणं किती इम्पॉर्टंट आहे. पाहूया, कदाचित या मॅच नंतर त्याच्यावर जास्त तो प्रकाश टाकेल. काही गोष्टी असतात ज्या आम्ही देखील पोचू शकतो. आशु येते गोलंदाजी मार्कवर, वाईट बॉल आहे. टर्न तुम्ही करताय, मात्र लेंथ व्यवस्थित असली पाहिजे. क्रिकेट एक कक्षेत खेळणारा खेळ आहे आणि ती कक्षा ओलांडली की असे फटके बसतात. त्यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे, इथे धाव मिळेल, अजून एक धाव. संघाची धावसंख्या झाली आहे 19. 3 to win, 3 धावांची गरज. ओम ओ याला फुलटाज होता, योग्य फटका नाही खेळू शकले. थोडासा ऑकवर्ड टान्स आहे तो म्हणजे ओमचा. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. आणि ज्या पद्धतीने ते मैदानाच्या आतमध्ये आले होते असं वाटलं होतं की मॅच संपूर्णच जाईल, मात्र कुठेतरी एक अति आत्मविश्वास नडतो, तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. नाव कॅप्टन कम्स टू द क्रीज. प्रथम माद्रे, तन्मय माद्रे द बिग मॅन. विजयासाठी गरज आहे ती अजूनही 3 धावांची. चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्रक्षण, मात्र 1 धाव इथे पूर्ण होतीये. 2 धावांची गरज आहे आता विजयासाठी. करून ठेवतो, हायलाइट दिसला पाहिजे. हवेत खेळलाय चेंडू, मात्र सोपा झेल. इथे निलेश देखील परतेल. अजून एक विकेट. 22 धावा करायचे आहेत, मात्र 22 धावा करण्यासाठी इथे 4 फलंदाज सुद्धा बाद झालेत. ही गोष्ट देखील विचाराधीन घ्यावी लागेल. जय मल्हारचा प्रशिक्षक नाराज आहे. कल्पेश नवीन बॅटर. ओ व्हॉट ए शॉट, षटकाने ही मॅच संपवली आहे. वेल डन कल्पेश. मात्र अजून चांगला विजय मिळू शकले असते विकेटच्या आधारावर, मात्र सध्या विकेटला महत्व नाही, विजयाला महत्व आहे. एक मॅच जिंकत पुढे जाणं ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. मात्र अतिशय चांगला विजय, तो म्हणजे टीम जय मल्हार गोविंदा पथकाचा. चला या, मोनिश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अगोदर एक 3चं षटक आणि त्यानंतर जबरदस्त रित्या त्यांनी 12 धावा आपल्या टीम साठी केल्या. चला या, मिथुन पाटील यांच्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया मोनिश यांना. अभिनंदन इथे टीम जय मल्हारचं. चला नेक्स्ट मॅच जय साई वर्सेस टीम जय श्रीराम. आणि ज्यावेळेला हा सामना सुरू होईल, धावता समालोचन घेऊन येतील आमचे सहकारी मित्र मॅन फ्रॉम जुचेंद्र नायगाव पूर्व, अक्षयजी साटम. थँक्यू.